आता एका घरामध्ये होणार आहे एका मृत्यूपत्राचं वाचन. त्यामुळे चला बघूया यात प्रॉपर्टी सोबत हास्याचे वाटे कसे पडतायत तेच दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी हास्यवीर. आई आई बाबू झालं काय रे नीट सगळं झालं का? झालं आई झालं. आई 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 पाणी शांत पाणी 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 शांत पाणी 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 आई पाणी आई पाणी पाणी. उमऱ्या बाहेर दिवा लावला काय रे लावला? हो आई उंबऱ्यावर दिवा लावलाय. तू उंबऱ्यावर बसताना फक्त नीट बस नाही तर पाहुण्यांचा मुक्काम वाढायचा. जावई बापू हाय तुमचे लय उपकार झाले लय मदत झाली तुमची जावई बापू लय मदत झाली. असं काय बोलताय आई मी काय पर काय हवे तवा हा अहो जावई असलो तरी तात्यासनी वडीलच मानायचो मी काय ग. हा मी पण नणंदबाई तुमचे खरंच वडील होते ते सख्खे. हे माझं असं होतंय बघा काय पटकन बोलून जाते ना तोंडात मला काय कळत नाही बा. तात्या पण असंच बोलायचंय ना मला. तात्या बोलायचंय गट्टे ग गट्टे चेतूच्या डोक्यात कांदे बटाटे. बावळट आहेस का जरा बावळट आहेस का आई नका रडू आहो तुम्ही काय सगळ्यांनीच केलंय की सगळ्यांनी ह्यो चेतीचा भाऊ हे ना काय कमी केलंय तवा भाव आहेस का कोण भाव आहेस भाऊ म्हशीला का भावच तू. आता बस झालं दाजी तुम्ही काय कमी केलंय का? तुम्ही म्हणजे दाजी म्हणजे दाजी म्हणजे दाजी दाजी दाजीच आहे तुम्ही. हे आता सगळं चाललंय ते आपल्याला नंतर पण बोलता येईल. आता आपण ज्याच्यासाठी जमलोय ते करायचं का? हो दादा ओ दादा तुम्हीच वाचूया का मृत्यूपत्र? वाचूया चालणार आहे हो. हा नमस्कार मी पिपी वकील पिपी. हा आज मृत्यूपत्र वाचणार आहे 112व म्हणजे एकच मृत्यूपत्र 112 वेळा नाही 112व मृत्यूपत्र वाचणार आहे. मुद्द्याव्या हा 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 तर हा लिफाफा नाही नाही वरच वरच घाबराव दिला वाचतो बरं का? वाचा आता काय हा. प्रॉपर्टीचं काय नाही आम्हाला. प्रॉपर्टीचं काय हो काय आज आहे मी काय अशी प्रॉपर्टी मिळवीन उद्या पण त्याचं काय नसते हो. पण काय माणूस गेलाय ना मनातलं काहीतरी लिहून ठेवलंय ती फक्त आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे बाग काय नाही. वाचू वाचू नाही जरा थांबा जरा हा पाया पडून घेऊ त्याच्या आधी या पाया पडून. नुसतं शो ऑफ करायचं असतं या माणसाला. काय करायचं येता पाया बिया पडायची. तात्या, तू पण ना पाया आमच्या नाव चांगला असू द्या काहीतरी असू द्या असू बस. तात्या वाचूया का? हो आई आता काय त्याच्यात हो म्हणणार आहे तुम्ही वाचा वाचा पटकन वाचा. वाचू ना? वाचा. हा हो म्हणते ती. वाचतो बरं का? बसा तुम्ही बसा. हा वाचा. नमस्कार
नमस्कार. नाही, मी नाही केलं. मृत्यूपत्रात लिहिलेलं आहे. सुंदर अक्षर आहे. सुबक सुटसुटीत अक्षर. टायपिंग आहे, चला पुढं. नमस्कार. माझं मृत्यूपत्र ऐकणाऱ्या माझ्या सर्व लाडक्या कुटुंबियांना माझा नमस्कार. लाडकं म्हणले राम राम. सत श्री अकाल. आदाब अर्ज है. वनक्कम. शॉलम शॉप. खंबाघनी. अमृता. तुम्ही सगळे वेगवेगळ्या प्रांतातले आहात का? नाही. मग असं का लिहिलंय यांनी? हे आमच्या तात्यानं सवय होती, लांबड लावायचे ते, दळत बसाय, दळणवाले मामाच बोलायचे त्यांना. वाचतो बरं का? हा. आज तुम्ही हे सगळं ऐकताय म्हणजे मी या जगात नाही. काय तात्या, मृत्यूपत्र जगात नसतानाच. वाचा ना. आज तुम्ही हे सगळं ऐकताय म्हणजे मी या जगात नाहीये. माझं निर्वाण झालेलं आहे. मी निवर्तलोय, वारलोय, वैकुंठवासी झालेलो आहे. आय एम नो बडी. मी खलास, फिनिश. खल्लस. तात्याने लिहिलंय. हा, हे बघा ना. मी असं लिहिलंय. हे बघा. आलं, खरंच लिहिलंय. खल्लास. पायमोड्या आहे. खलास असं. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आता नाही येणे जाणे. नो बडी आय एम. पण मला जाता जाता तुमच्याशी थोडा संवाद साधायचा आहे. हाय हाय. दिल में छिपी दराजे खोलनी है. दिल में छिपी दराजे खोलनी है. तुम्हें आज एक कहानी बोलनी है. आखिरी मुलाकात है साहब. आखिरी मुलाकात है साहब. ये थोड़ी मीठी, थोड़ी दिलचस्प करनी है. तुमचे वडील शायर वगैरे होते का? नाही हो, तात्या कुठे शायर बियर, खरडत बसायचे कोपऱ्यात काय ते. अच्छा. काय पण बोलतोस रे दादा. खरडत काय चांगले कविता करायचे तात्या. एवढा मोठा गट्टा ठेवलाय, माळ्यावर ठेवलाय. हो. एवढ्या कवितांचा गट्टा आहे. वा वा वा. कोणी छापल्या नाहीत म्हणून परत आलेल्या कविता आहेत त्या. मायावर रद्दी म्हणून ठेवली ती. नुसती लांबड लावत बसायची. बडबड 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 कमी असते ना. ह्यो 5 वर्षांनी मोठा असता आता. काही बोलत बसायचं. किती आहे? गट्टा काढा खाली. गट्टा काढा, मी छापणार. हे जावई छापणार. किती बी पैसे खर्च होऊ द्या. जावई छापणार तात्यांच्या कोयत्या. कोयत्या मी छापणार. कोयत्या नाही, कविता असतात त्या. कळलं ना तुम्हाला? पुढे पुढे करायचं असतं नुसतं. वाचा. त्यांना वाटतं त्यांच्या नावावर घाबाड्या. आज हे मृत्यूपत्र लिहिताना प्रथमतः माझ्या मनात काय आलं सांगू पोरांनो? काय मला वाटतंय या रम्य सायंकाळी मी म्हातारपण नावाच्या उंच पर्वतावर उभा आहे. या आवाजात वाचायला सांगितलं कानात येऊन. हे मी राज्यनाट्याला बॅकस्टेज पण केलं होतं. ऑडिशन नका देऊ, वाचा. परछाइयां छलके हुए जाम की तरह फैली जा रही है. परछाइयां छलके हुए जाम की तरह फैली जा रही है. सूरज रूठे दोस्त की तरह मोड़ पे खड़ा है. सुनो, सूरज रूठे दोस्त की तरह मोड़ पर खड़ा है. उस आखिरी पहाड़ और मेरे बीच सिर्फ एक दरिया का फासला है. उस आखिरी पहाड़ और मेरे बीच सिर्फ एक दरिया का फासला है. पर पहाड़ हो दरिया हो टकराना चाहिए. पहाड़ हो दरिया हो टकराना चाहिए.
जब तक सांस ना टूटे जिए जाना चाहिए, जिए जाना चाहिए, जिए जाना चाहिए. छान मस्त पुढे मी काय म्हणतोय हा. आकडा येतं का बाकी 5 लाख 3 लाख 3 नाही. एकर 5 एकर असं काय नाही पुढे पुढे केलं नाव. अक्षरच आहेत. वाच माझ्याकडे आयुष्याने प्रश्न केला, काय काय वाटतं रे तुला माझ्याकडे पाहून? हं? काय वाटतं? मी म्हणालो, आयुष्य तू झऱ्यासारखा आहेस रे. झरा कसा वाट मिळेल तसा वाहतो. त्याच्या वाटेत कधी दगड कधी गोटे येतात. त्याच्या वाटेत कधी दगड कधी गोटे येतात, कधी मोठे कधी छोटे येतात, कधी सरळ कधी सोटे येतात, कधी उंच उंच तर कधी छोटे छोटे येतात. काय काय तुम्ही स्वतः पुस्तक घेऊन आलाय कवितेचं? नाही हे काय तात्याने लिहिले सोटे आणि गोटे असलं. हे बघा ना, हे बघा त्यांचं मृत्यूपत्र, त्यांचं नाव, त्यांचा स्टॅम्प. आणि खरंच लिहिले. म्हाताऱ्यानं मरता मरता स्वतःची इच्छा पूर्ण करून घेतली. म्हणजे काही नाही हो, स्वतःला लय मोठं लेखक समजायचा म्हातारा. अच्छा. नुसते बडबड लांबड लावत बसायचं. हा. तुम्हाला सांगते, माझं नाव ना साधं भागीरथी हा. आहे. मला काय ते नजमा म्हणायचं. नजमा नाही ग, नजीब. नजीब असतंय ते नजामी. नाही नज्जू असेल नज्जू. नाही आलं माझ्या लक्षात. नज्म काय नज्म हा मग अर्धाच ठेवाय नज्म. असंच हा. काहीतरी बोलायचं. विषय भरकटतोय, जरा मुद्द्यावर या ना. हा ते काय ते वाचा दिलंय ते. हा. आणि हे प्रस्तावना वगैरे कविता वगैरे नको, मुद्द्यावर या आणि मुद्द्याचं वाचा. काय वाटण्या वगैरे केल्या असतील तर ते सांगा पटकन. आलं मनातलं वाटावं आलं. आलं आलं माझं ओठावर आलं. पण तुमच्या सगळ्यांचं डोळ्यात दिसतंय त्याचं काय? सगळ्यांना तेच ऐकायचंय ना, मग ताकाल जाऊन भांड कशाला लपवताय? ओ वाचा हो तुम्ही. तुम्ही काय यांचं नाव आहे का बघा, नाव आहे का बघा यांचं. जर थंड गेला नाव काय? चतना बघा. चतना. चमत्कारिक नाव आहे चतना. नाही, त्यांचं नाही आहे, माझं नाव आहे चतना. अच्छा तुमचं नाव आहे मी चतना. नाव आहे चेतना. हा. हे लाडाने चतना म्हणतात. चांगला आहे. चतना. चेतना चकना. ओ ओ ओ ओ ए बारके थांब जरा. मोठ्या मुलाचं नाव आहे का बघा? काय नाव काय? प्रथमेश. प्रथमेश. चतना पण बघा. चकना प्रथमेश. प्रथमेश बघा, प्रथमेश. आहे, दोघांची नावं आहेत. आहे ते आहे हा, ते. दोघांची. आहे ते दोघांची आहेत हा, ना. हा. काय काय आहे कोणाचं काय नाव लिहिलंय सांगा काय? जरा. दोघांचं नाव काय काय? काय काय लिहिलं काय? माझं लेकरू प्रथमेश आणि माझं कोकरू दिसतेस मुली, कोकरू दिसतेस. असं छोटस शेपूट असं. पुढचं वाच. प्रथमेश माझा बोका तर चेतू माझी मांजर. म्याव म्हणताय. मांजर बोक्याला काय दिलं वाचा वाचा. आहे. हा हाय हाय काय? काय बरं का काय? पिल्लांनो, हा. तुम्ही दोघांनी जेव्हा माझ्या घरात जन्म घेतला तेव्हा वाटलं किसी फरिश्ते के घर से निकल के 2 चिड़िया गलती से मेरे पास आई है. दादा आपल्याला गलती म्हणाले. हे गलती कायची गलती? हा? एक नंबरचा संशय माणूस. म्हातारा कुठला त्याला सांगितलं 10 वेळा या कोटात वाढवलं तरी जाता जाता काडी लावून गेले. संशय माझी पोर आहेत ही. आहे, नाही, आहे. तो मुलं तुमचीच आहेत. फरिश्ते म्हणजे आडनाव नाही हे. फरिश्ते आपण म्हणतो ना देवदूत, फरिश्ता. तसं आपण देवदूताच्या घरी ही पिल्ल आली असं. 13 दिवस झाले इथे येऊन बसलं, मला तर जायचंय मुंबईला. कंटाळलं. वाचा ना तुम्ही. ते वाटणीचं काय लिहिलं असेल ना त्या मुद्द्यापासून वाचा लगेच. वाटणीचं सुद्धा आहे. हा, वाचा. हाय, वाचा हाय, आहे. हाय. ऐका हाय. तुम्ही काय करा, हं. कोयता टाळा आणि डायरेक्ट पुढे जावा. हा, चालेल. मेन मुद्दा हा. वाटणीचं असेल ते वाचा. हा, वाटणीचं आहे. वाटणीच बघा. माझ्या काळजाची वाटणी केली तर काळजाचा सर्वात मोठा तुकडा कोणाला देऊ हा प्रश्न पडेल मला. काळजाला लागली ना आग पेटवल्यावर कशाला काळजाचं? तुम्ही बघा ना वाटणीत काय लिहिलंय का बघा ना. आहे. वाटणीचं बघा काय लिहिलं. वाटणीचं काय असेल तर वाचा. वाटणीच बघा. वाटणीच बघा. वाटणीनंतर संपत्तीचा मुद्दा आहे डायरेक्ट. संपत्ती, ते तेच वाचा. तर हवंय. ते वाचा. संपत्तीचं. आहे. संपत्तीचं बघा. वाचा. आणि सगळ्यांसाठी आहे. काय लिहिलंय? माणसं म्हणजे संपत्ती. हो माहितीये, पाहिलं. अख्खं गाव लोटलं होतं. अच्छा, एवढी लोक त्यांना ओळखायची, एवढी लोक आली होती. कशे येणार नाही तर काय, गाव जेवण वाढलं ते सुद्धा काय बासुंदीचं, मग येणार नाहीत. तात्यांना आवडायची म्हणून ठेवली होती तोंड बासुंदी. उघडायला लावू नका मला. तात्यांना शेवबुंदी पण आवडत होती, पण आपल्याकडे सगळ्यांना बासुंदी खायची होती ना. अजून एकही बासुंदी दिसत नाहीये. जरा गप्पस्ती का? काय चाललंय इथं? यांच्यासाठी काय ठेवलं नसेल. बघा तिथे भागीरथी कन्या झुमो का काय लिहिलंय का बघा. बघा बघा.
आहे हाय काय हाय हाय आहे. भागी मेरी पत्नी हो तुम, मेरी जान हो तुम, मेरे लिए पूरा संसार हो तुम. पुढं पुढं काय लिहिलंय काय हो? एवढंच इतकंच. एवढंच कसं हा. नाही हे ह्याचं- पत्नी जाण म्हणून एवढं शेत जमीन बिबीन काय लिहिलं आहे का बघा जमीन आहे. जमीन आहे. नाव जमीन जमीन आहे. आहे थांब थांब. 2 गज जमीन चाहिए. हा टोन नको, हा टोन नको, सरळ. सरळ सरळ 2 गज जमीन चाहिए दफन होने के लिए. पुढं कुछ लम्हे बचे हैं खत्म होने के लिए. अरे केवढं तुम्हाला ते जायला म्हातार काय लागा नुसतं कोयतात लिहून ठेवले ते काय इथं 13 दिवस झालं बिना दारू बसलो सगळं सोडून दिलंय दारू बिरू. दारूवर पण लिहिलंय हे बघा. ना दवा से टोन नको. ना दवा से ना दुआ से हम जीते हैं तेरे प्यार से असं लिहिलेलं आहे. फाडून टाका ती पत्र नाही 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 फाडून टाका ती. नाही फाडू नका तात्यांना की नाही कोडा घालायची सवय होती. एखादा कोडा बिडा आहे का बघा. कोडा शेवटाला बघा शेवटाला काय लिहिलंय अलविदा कहता हूँ जाते जाते. ऐ, एवढ्या शेवटाला कुठे जात आहे त्याच्या आधी बघा ना मग सर बघ. थोडस आधी 3-4 ओळी चालतील. यारी है ईमान मेरा यार ओ बस मेरी. करा. लिहिलेलं आहे. मात्र का भेंड्या खेळत खेळत गेले काय आई हे? काय? सगळी गाणी लिहून ठेवली आहेत. मला नाही का माहिती मग पुढचं वाचा तुम्ही त्याच्या आधी थोडस काय लिहिलंय बघा. आहे लिहिलंय. लिहिलंय वाचा मग ते. एक राज है छुपाना नहीं जानता. राज आहे राज आहे, राज आहे काहीतरी राज आहे. काय राज आहे? चालेल वाचा. हाँ. लिफाफे के पिछले हिस्से में लिखा है राज, पहचानो तो जीत लोगे आसमां. लिफाफा 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 त्यांनी फाडलं ना ते आता. काय लिहिलंय चिन्ह काढलंय कसलं तरी ह्याच्यावर. चिन्ह कसलं उर्दूत लिहिलंय. हे काय काय हे उर्दू आहे उर्दू आहे. हो ना. तुम्हाला उर्दू वाचता येतं? म्हणजे मी लखनौला एका नवाबाची केस लढत होतो. त्याचा दिवाण मला म्हणाला, दिवाणाचं राहू दे, आमची काय खाट मांडली ती वाचा. वाच वाच बस बस. हा हा सांग. पटकन वाचाव. हा हा हा. त्याच्यावर काय लिहिलेलं आहे. कोई चीज अगर आसानी से हासिल हो तो उसकी कीमत नहीं रहती. इथे पण कविताच नाही पुढे वेगळं आहे. आहे. वाचा वाचा मग. वसीहत में लिखे हर एक परिशिष्ट के पहले अक्षरों को जोड़कर मिलाओ और जान लो तुम्हारी किस्मत. अच्छा म्हणजे पॅराग्राफ मधले पहिले अक्षर जोडून तुम्ही जोडा, ते वाचा पटकन. कोडं घातले ते जोडा ते पुढे आहे का. एक मिनिट हा. गंडावलंय लागा हे सगळं. हा, पहिलं हा मा झा कडे माझ्याकडं हा माझ्याकडे पैसा. किती किती आहे? पैसा 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 आहे पैसा चपलाच नाव. हा माझ्याकडे पैसा नाही अलविदा. साधी दमडी नव्हती म्हाताऱ्याकडे आणि आम्ही गावाला यायला पाहिजे. हा हे मृत्यूपत्र आधी वाचलं असतं ना तर जाळलं तरी असतं त्यांच्या बरोबर चितेत. अजून घाला जेवण, गाव जेवण घाला, बासुंदी वाडा लोकांना. यायला लागा अख्खं पत्र उर्दू मध्ये लिहिलंय. महत्वाचं लिहिताना का उर्दूला आकडे आली होती का. चाल उठते जायला काय नाही ठेवलं म्हाताऱ्यानं फोटकी ती रद्दी घे काढून पहिली. ती कोण काय पैसे येतील ती घेऊन जाऊ. रद्दी घेऊन ये पहिली तू. चला नी लवकर ये. मला तर थांबायचं नाही अजिबात इथं लागा. चला आता. मस्त मस्त अतिशय इंटरेस्टिंग होतं मृत्यूपत्र. त्याचं वाचन आणि त्याच्यावरच्या रिॲक्शन सुद्धा भन्नाट. हा सरसिक प्रसाद दा. अफलातून मृत्यूपत्रावरचा इतका जिवंत परफॉर्मन्स मी कधीच पाहिला नव्हता. फार सुंदर अप्रतिम कॉन्सेप्ट होती. मोठ्यांसाठी एकदा टाळ्या वाजूया. आणि अर्थात अभिजित पवारसाठी फार अप्रतिम लिहिलं होतं. सगळ्यांची कॅरेक्टर्स फार अप्रतिम होती. वरकरणी बघता कुठेही तो रागाचा पारा सुटला आणि मग हाय पिचला परफॉर्मन्स झाला असं होऊ शकलं असतं. पण ते तुम्ही कोणीच केलं नाही यासाठी तुमच्या सगळ्यांचं कौतुक. आणि सगळ्यांचीच कॅरेक्टर्स इंटरेस्टिंग होती. पीपी अफलातून अफलातून अशक्य केलंस. तू जे काही केलंस ते फारच आवडलं मला. ब्रिलियंट. खूप मजा आली.
ताई. सुबक परफॉर्मन्स होता, फार वेगळी कॉन्सेप्ट होती. खरं तर म्हणजे बघायला गेलं तर कॉमेडी, पण बघायला गेलं तर हव्यास असतो माणसाला, त्याची झालर होती आणि ते खूप छान बाहेर आलं. तात्यांचं म्हणणं खरं आहे, माणूस हीच संपत्ती आहे खरी, बाकी सगळं नाशवंत आहे असं मला वाटतं. आणि पिपी, तुझ्यासाठी हार्ट. सगळ्यांचे एकदम कंट्रोल्ड परफॉर्मन्सेस होते, खूप मजा आली. रसिका, फारच सुंदर, म्हणजे एक क्षणार्धात राग यावा असं व्यक्तिमत्व तू साकारलंस. म्हणजे राग आला म्हणजेच तुझं कॅरेक्टर आमच्यापर्यंत पोचलं. फार मजा आली. फार सुंदर छोटासा जम होता, पण तुम्ही ते इतकं छान आटोक्यात आणि इतकं त्याला ग्रेसफुली परफॉर्म केलं की त्याची ब्युटी आणि त्याचं काय म्हणूया, म्हणजे माणूस कसा असतो खरा, हे खूप छान बाहेर आलं. मजा आली.